हाय फ्रेंड, मला एक वस्तू घ्यायची होती आणि त्यासाठी मी इथे निघाली आहे कर्जतला जायला. तर जाण्या अगोदर इथे ओवीला स्कूलमध्ये सोडलं आणि त्यानंतर गेलो. तर आम्हाला डीमार्टला देखील सामान भरायचं होता. चिंचोलीवरून आद्विक आणि पप्पा देखील माझ्याबरोबर होते. तर आम्ही ते डीमार्टला सामान भरलं आणि त्यानंतर आद्विकला आईस्क्रीम देण्यामध्ये आम्हाला देखील आईस्क्रीम मिळाली. त्यानंतर आम्ही इथे कर्जतला पोहोचलो आहोत आणि इथे बघू शकता आटा मेकर दिसत आहे. तर तेच आम्हाला घ्यायचं होतं, परंतु त्या दिवशी तिथे संपल्या होत्या सर्व आटा मेकर. तर आम्ही दुसऱ्या फेरीला गेलो आणि मग आम्ही बुक केली. तर आज आमची तिसरी फेरी आहे. तर उद्या आहे 15 ऑगस्ट. तर इथे मिस्टरांनी झेंडा देखील घेतला होता गाडीला लावण्यासाठी. त्यानंतर फायनली 1 ते 1.5 तास आम्ही इथे वाट बघितली. त्यानंतर टेम्पो आलेला आहे आटा मेकरचा आणि आज आम्ही आटा मेकर घरी घेऊन जाणार आहोत. तर त्याच्या अगोदर आम्ही इथे थोडीशी माहिती देखील घेतलेली आहे आटा मेकरची. आणि म्हणतात ना, प्रतीक्षेनंतर तुम्हाला जसं हवं तशी वस्तू मनापासून मिळाली ना, की मग त्याचा आनंद काय वेगळाच असतो. आणि खरंच अगदी समोरच बघितला मोरपंख आणि दुसऱ्याच दिवशी गोकुलाष्टमी होती. तर ती मशीन माझ्या मनामध्येच भरली आणि जी पहिल्यांदा खोलली ना, तीच मशीन मी घेऊन आलेली आहे घरी. आटा मेकर मी ज्या दिवशी घरी आणलं तर त्या दिवशी मला थोडा उशीरच झाला होता. तर मी काय त्याचा वापर केला नाही आणि दुसऱ्या दिवशी बरं नसल्याने त्या दिवशी देखील त्याचा मी वापर काय केलेला नाही आहे. तर आज आहे तिसरा दिवस म्हणजे दहीहंडीचा. तर म्हटलं आजच आपण त्याचं उद्घाटन करूयात, परंतु त्या अगोदर काहीतरी गोडाचं बनवूयात म्हणून मी इथे सत्यनारायणाला बनवतो ना तसं अगदी शिरा इथे बनवलेला आहे. अगदी मऊसूद आणि खूप छान असं चवीला. माझ्याबरोबरच इथे चार्वी देखील बनवत होती पॅनकेक. तर तिने देखील इथे छान असे पॅनकेक तयार केलेले आहेत. त्यानंतर मशीन इथे ओपन केलेली आहे आणि नेहमीच्याच प्रमाणे ओवी म्हणाली की मीच आरती करते. तर आज देखील ओवीलाच मी मान दिलेला आहे आरतीचा आणि तिने छान असं त्यावरती स्वस्तिक देखील काढलेलं आहे. त्यानंतर यामध्ये काही वस्तू होत्या तर त्या देखील मी बघितल्या. यामध्ये कवर, ब्रश आणि चाकी देखील होती मशीनची. डीमार्टमधूनच मी गहू आणले होते तर तेच मला आता इथे दळायचे होते. तर त्या अगोदर चार्वी ओवीने छान अशी आटा मेकर स्वच्छ करून घेतली. त्यानंतर ओवीने यामध्ये गहू टाकलेले आहेत, कारण त्यांना देखील बघायचं होतं की पीठ कसं तयार होतं. तर इथे सर्व गहू अगदी व्यवस्थित गेलेले आहेत शेवटपर्यंत आणि छान असं पीठ देखील तयार झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.